तर चला आता सकाळी सकाळी सगळी कामं आवरलेत. स्वरा वगैरे शाळेत सोडलं स्वराला आणि थोडंसं चहा वगैरे घ्यावं म्हटलं. देवपूजा वगैरे सुद्धा आमची झाली होती. तर म्हटलं चहा घेता घेता थोडासा काल आपण जो काही फराळ ठेवला होता ना, तर तो आता घ्यावं म्हटलं खायला. तर सगळ्यांचा मिक्स चिवडा असा मी ठेवलेला खाण्यासाठी. तर याची भेळ वगैरे पण छान लागते. तर भेळ करण्यासाठी जसा मिक्स चिवडा सगळ्यांच्या हातचा खूप छान लागतो, म्हणून मी तो एकत्र करून ठेवलेला. आणि चकलीसुद्धा अशी एकत्र केली. सगळ्यांची टेस्ट आम्ही तेव्हा केली होती, पण थोडी थोडी शिल्लक राहिली होती, तर ती मिक्स करून ठेवली होती डब्यामध्ये वगैरे भरून अशी. आणि बागेमध्ये आले तर मला 2 चाफ्याची फुलं दिसली. कधी काढेन असे झालं होतं देवाला घालायला. तर इथे काठी आहे ना, तर ती काठी मी चाफ्याची फुलं काढण्यासाठीच करून घेतली. आणि पेरू वगैरे असतात ना, तर ते काढण्यासाठी अशी काठी करून घेतली. लोखंडाच्या सळ्या वगैरे होत्या माझ्याकडे, तर त्या अशा बांधून वगैरे उंच काठी करून घेतली. आणि इथं चाफ्याची फुलं बघा, झाड किती उंच केलेलं आहे, त्यामुळे हाताला अशी फुलं येतच नाहीत आणि लागतात ते एकदम शेंड्याला लागतात. मग म्हटलं थोडंसं काठीने ना तर चाफ्याची फुलं काढून घ्यावी. तर 2-4 होती, तर मला फक्त 2च अशी चाफ्याची फुलं निघालेत. आणि मस्तपैकी आज म्हटलं आता देवाला घालून घेऊया. आणि जे काही इथं गुलाबाची फुलं वगैरे होती ना, तर ती सुद्धा आता भरपूर अशी लागली होती आणि सुकली काढली सुद्धा भरपूर. एकदम 20 कळ्या लागल्या होत्या झाडाला. तर मनी प्लांटचं वगैरे झाड पण एकदम छान आलेलं आहे. बागेत असं आलं की आतमध्ये जाऊच वाटत नाही. बागेत सगळ्या फुलांशी असं खेळत बसावं असं वाटतं. तर देवाला फुलं आतमध्ये घातली होती. माझ्याकडे थोडीशी विकत आणलेली होती, पण बागेतली फुलं घालण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तर इथे जास्वंदाची फुलं वगैरे भरपूर लागली होती. म्हटलं थोडीशी काढून घ्यावीत. आणि बरेच दिवस झाला अळूची वडी करायची होती, पानं वगैरे पण भरपूर लागली होती. तर मला आज थोडीशी अळूची वडी आहे ना, तर ती करून घ्यावी. तर याच्या अगोदर सुद्धा भरपूर अशी पानं वगैरे आली होती, तर तेव्हा सुद्धा आम्ही वड्या केल्या होत्या. आता बरेच दिवस झाले केली नव्हती. पानं ह्यावेळेस थोडीशी छोटीच आहेत, जास्त काही मोठी झाली नाहीत. तर बागेतली आणलेली फुलं मस्तपैकी तर देवांना घालून घेतलेली आहेत. जे काही स्वामी समर्थ आहेत ना, तर त्यांना चाफ्याची फुलं अशी घालून घेतलेली आहेत. फक्त 2च निघाली. आणि थोड्याशा पाकळ्या वगैरे माझ्याकडे त्या विकतच्या फुलांच्या पडलेल्या ना, तर त्याचंच थोडंसं आज रांगोळी काढल्यासारखं थोडंसं काढून घेतलेलं आहे. तर छानपैकी अशी माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि तरी ते चहा वगैरे प्यायच्या अगोदरच देवपूजा वगैरे करून घेतली होती. आणि त्याच्यानंतर चहा वगैरे झाला. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी बागेमध्ये असं थोडंसं गेलं होतं फुलं आणायला. तर म्हटलं आळूची पानाची वडीसुद्धा आज करूया. तर इथं भरपूर अशी पानं लागलेत आणि बरेच दिवस झालं करायचं म्हटलं, ते पण झालंच नाही. आणि जास्त काही पानं यावेळेस मोठी झाली नव्हती, जराशी थोडीशी मोठी झाली होती आणि थोडीशी छोटी छोटीच होती. म्हटलं छान लागतात याचीसुद्धा वडी, तर म्हटलं आज करून घेऊया थोडीशी. आणि याच्या अगोदरसुद्धा भरपूर अशी पानं निघाली होती आणि त्याच्यासुद्धा वड्या मी केल्या होत्या. ह्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, तर ते सुद्धा नक्की जाऊन पहा. आणि आता आले आतमध्ये, थोडीशी पानं वगैरे धुवून घेते ठेवते. आणि जे काही वडी बनवण्याचा व्हिडिओ आहे ना, तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तो अपलोड करेन. आणि एकदम सगळे एकत्र व्हिडिओ एकत्र केले की खूप फास्ट होतं आणि बोलायलासुद्धा खूप फास्ट लागतं, तर त्यामुळे तुम्हाला ते कळत नाही. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये वडीच्या. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.